वाल्मिक कराडचा डाव हाणून पाडला. उज्ज्वल निकम कटाचा सूत्रधार पडद्याआड. उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भूमिका. बीड कट रचणारा नेहमी पडद्यामागे असतो, पण त्याच्या सावलीत वावरणारे कटपुतळे उघड करणे हीच न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडली आहे, अशी ठाम प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज दिली. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात 24 जून रोजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी वाल्मिक कराडच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करताना या खून प्रकरणी माझा थेट संबंध नाही, मी मुख्य कटकर्ता नाही, अशी भूमिका मांडली. मात्र विशेष सरकारी पक्षाने त्याच्या या युक्तिवादाचा जोरदार पद्धतीने समाचार घेतला. आरोपीचा हा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे. या प्रकरणातील त्याची भूमिका, त्याच्यावरील पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत. कट हा एका रात्रीत ठरत नाही, त्यासाठी अनेक हात असतात आणि हे हात आम्ही न्यायालयासमोर उघड केले आहेत, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितले. निकम पुढे म्हणाले, मुख्य सूत्रधार नेहमी पडद्याआड राहतो, पण त्याची माणसं, त्याचे कट रचणारे आम्ही उघड करत आहोत. आरोपींचा हा बचाव प्रयत्न आम्ही ठोस पुराव्यांच्या आधारे हाणून पाडला आहे. या प्रकरणामुळे केवळ बीड जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही, मौका लागत नाही, अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत, त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली. त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो. त्याप्रमाणे आज न्यायालयात आम्ही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने 8 जुलैला पर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे, 7 जुलैपर्यंत.